थांबा, बाहेरून डोनट खरेदी करण्याआधी ही रेसिपी एकदा नक्की बघा। आज आपण बेकरीमध्ये मिळतात तसे सॉफ्ट, स्पॉन्जी, टेस्टी डोनट घरच्या घरी कसे बनवायचे हे बघणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी एगलेस आहे आणि याच्यामध्ये आपण ईस्ट कशा प्रकारे वापरायचे हे सांगितलं आहे आणि जर ईस्ट वापरायचं नसेल तर त्याला काय पर्याय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। नो फेल रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा। यासाठी आपण अर्धा वाटी रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ईस्ट वापरायचं आहे। ईस्ट वापरायचं नसेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा पिठामध्ये वापरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं हे रेस्ट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर हे ईस्ट अशा प्रकारे ॲक्टिवेट होईल। जर ॲक्टिवेट नाही झालं तर तुम्ही नवीन ईस्ट घ्या आणि दूध घेऊन परत दूध नवीन बनवा, तरच तुमचे डोनट्स छान होणार आहेत। त्यानंतर आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे। त्यामध्ये मैदा चाळून घ्या। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर टाकायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ इथे वापरायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला इथे वापरायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। इथे एक महत्त्वाची टिप देते, जेव्हा तुम्ही डोनट्स बनवता तेव्हा पेशन्स खूप ठेवावे लागणार आहेत, कारण पीठ आपल्याला छान म्हणजे अगदी तुम्ही टायमर लावून 5 मिनटं हे पीठ अशा प्रकारे मळून घ्या, तर डोनट एकदम छान होतात। त्यानंतर आपण पीठ खाली सरकत ह्याचा एक गोळा बनवणार आहोत आणि हा गोळा तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यात म्हणा किंवा एखाद्या मोठ्या वाडग्यामध्ये म्हणा हे ठेवायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेलाचा हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर कुठलाही रुमाल म्हणा किंवा जर तुमच्याकडे असं प्लास्टिकचा क्लिअर पेपर असेल तो लावून हे पीठ आपल्याला 1 तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। 1 तासानंतर आपण चेक करू। पीठ 1 तासानंतर आपण बघतोय पीठ अगदी डबल साईजमध्ये झालेलं आहे। याचा अर्थ आपण जे काही मेजरमेंट वापरलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे आणि एकदा पंच मारून बघू तर पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। हे आपण काढून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचे। इथे आपल्याला जास्त मळायची गरज नाही आहे, फक्त सगळं पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ओटा क्लीन करून घेते मी, कारण आपल्याला डोनट्स मी ओट्यावरच बनवणार आहे। त्यातला एक गोळा घेतला आहे, थोडासा मैदा टाकून एक जाडसर पोळी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आता माझ्याकडे ना इथे डोनट्स कटर आहे, मी तोच वापरते। जर तुमच्याकडे डोनट कटर नसेल तर कुठल्याही साईजची म्हणजे गोल साईजची वाटी म्हणा, ग्लास म्हणा तुम्ही वापरू शकता आणि मध्ये जो छोटा होल करायचा आहे त्यासाठी कुठलाही कटर म्हणा किंवा बाटलीचं झाकण असतं ते तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर हे डोनट्स आता आपले लाटून तयार आहेत। हे आपण एका बटर पेपरवर काढायचे आणि हे आपल्याला अर्धा तास ते 45 मिनटं हे रेस्ट करायला ठेवायचे। 45 मिनटांनी बघू शकता हे डबल साईजचे झालेले आहेत। हे आपण आता सरळ कट करून घेऊ बटर पेपर आणि तेलामध्ये अगदी मंद आचेवर आपल्याला हे बटर पेपर सहित तेलामध्ये सोडायचे आणि हे आपल्याला आता छान गोल्डन रंगाचे पर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। तेलामध्ये बटर पेपरची काढून सहज निघतो, म्हणजे अगदी तुमची एक साईड तळून झाली की बटर पेपर सहज निघतो। त्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे आणि आपले डोनट तयार आहेत। अगदी फ्लफी झालेले आहेत आणि क्रिस्पी होतात इकडे आणि डबल साईजचे आहेत। त्यानंतर तुम्हाला जे चॉकलेट आवडत असेल तर आता ते इथे मी मिल्क चॉकलेट आणि लाईट चॉकलेट घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर वापरलं आहे आणि 1 चमचा दूध वापरलं आहे। बटरने काय होतं, जे चॉकलेट आहे त्याला शायनिंग खूप छान येते। त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये डोनट बटरमध्ये डिप करता त्याच्यावर एक वेगळाच ग्लेन्स आलेला असतो। त्यामुळे बटर आवर्जून वापरा इकडे आणि तुम्हाला जो कुठलं डेकोरेशनचं वापरायचं असेल म्हणजे जे कुठलं स्प्रिंकलर असेल, चॉकलेट्स असतील किंवा जेम्स असेल ते तुम्ही वापरू शकता। ही रेसिपी एकदा घरी नक्की करून बघा, अप्रतिम होते ही रेसिपी आणि नो फेल रेसिपी आहे। आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। फंबलिंग तो होतं।